हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेस छान-छान अशी रेसिपी घेऊन येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही रिक्वेस्ट आहे आणि आपण स्टार्ट करूया आपली रेसिपी. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ते मी आज बनवणार आहे ब्रेड आणि त्यासाठी मी तुम्ही पाहतच असाल की मी इथं घेतलेले आहे 2 ते 3 चमचे मी साखर घेतलेली आहे. थोडंसं पाणी म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये पूर्ण जी साखर आहे विरघळून घेतलेली आहे आणि नंतर तुम्ही पाहतच असाल की 1 चमचा मी यीस्ट घेतलेले आहे आणि शक्यतो मार्केटमध्ये आपल्याकडे जास्त नाही काही भेटत. तरीही तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. मी ऑनलाईनच मागवलं होतं. आणि तुम्ही पाहताच असाल की ते 1 चमचा मी ह्याच्यामध्ये यीस्ट ॲड केलेली आहे आणि जे यीस्ट आहे ते पण आपल्याला थोडंसं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहताच असाल की इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी मैदा आणि मैदा जे आहे आपण त्याला चाळून घ्यायचा आहे. तर आपण जे मैदा आहे ते घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही पाहतच असाल की ज्यात आपला जे मैदा आहे चाळणीच्या साहाय्याने पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये काही पण निघू शकतं. म्हणजे सोंडे म्हणा, आळे म्हणा, जास्त दिवसाचं जर पीठ असेल तर त्याच्यामध्ये आळ्या पण होतात. पण आपल्या पिठामध्ये काहीच असं नाही. सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी मिल्क पावडर. आणि तुम्ही मिल्क पावडर पाहतच असाल की मी एक अर्धी वाटी घेतलेली आहे. कारण जे आपल्या ब्रेडचा फ्लेवर वगैरे आहे ना, खूप छान येतो आणि तुम्ही पाहतच असाल जे आपलं यीस्ट आहे एकदम म्हणजे फर्मेंट झालेला आहे, एकदम फुगून तयार झालेला आहे आणि ते फुगल्याच्या नंतरच आपला जे ब्रेड आहे ना, तो फुगतो. ह्याच्यामध्ये मी बटर ॲड केलेला आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. तर बटर मी ज्यावेळेस पीठ मळायला घेतलं त्यावेळेसच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल की एक म्हणजे डो किंवा एक जे आहे ना गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे जेणेकरून आपल्या जी गोळ्याला आहे ना आपल्या पिठाचा जो गोळा आहे ना, एकदम फुगून असा वर आलेला पाहिजे. कसं असतं गरम ज्या ठिकाणी ठेवलं की ते फॉर्मॅट लवकर होतं. तर त्यासाठी मी थोडंसं गरम ठिकाणी ठेवलं होतं. नंतर मी 2 तासाच्या नंतर हा जे पीठ आहे ना घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहता असाल की आपलं पीठ केवढं होतं आणि केवढं असं म्हणजे फुगून तयार झालेलं आहे. तर मी थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे कारण म्हणजे असं म्हणजे ओलसर नकोय म्हणून आणि तुम्ही पाहता असाल की थोडंसं म्हणजे जास्त काही नाही आपल्याला ज्या पिठाला आहे ना, एकदम हळूवार हाताने मळून घ्यायचं आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही पाहताच असाल, की मी कशाप्रकारे एकदम हळूवार हाताने आपल्या जे पिठाला एकदम व्यवस्थित मळून घेत आहे आणि जे आपला ब्रेडचा साइज आहे ना, त्या म्हणजे त्या शेपमध्ये मी ह्याला कन्व्हर्ट करत आहे. तर तुम्ही पाहताच असाल, की मी ह्याला कसा आकार दिलेला आहे आणि नंतर आपलं जे आहे ना भांडं आपल्या जे ब्रेडचं, त्यालाही थोडंसं नॉर्मली म्हणजे शक्यतो नाहीच आहे, पण तरीही मी रिस्क नको म्हणून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि हे पण मी व्हिडिओ ना पहिल्यांदाच बनवते. म्हणजे ह्याच्या आधी मी कधी बनवलेलं नाही. पण जी माझी ही रेसिपी आहे ना, एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे. कसं असतं आपली जर घरची रेसिपी खूप छान झाली तर खूप आनंद भेटतो. तसंच माझं पण ही रेसिपी खूप छान झाली होती. ब्रेड तितके खूप छान सुंदर असे झाले होते आणि त्यात म्हणजे एकदम मार्केटपेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल इतकं सॉफ्ट वगैरे झाले होते आणि इतकं टेस्टी खूप झाले होते. तर तुम्ही पाहता असाल की आता मी ह्या स्टेपला मी थोडंसं म्हणजे तेल लावून आपल्या भांड्याला त्यामध्ये तुम्ही पाहता असाल की कशाप्रकारे मी ठेवलेलं आहे आणि नंतर तुम्ही पाहता असाल की आपल्या म्हणजे जे डो आहे त्याला थोडंसं मी तेल म्हणजे सॉरी दूध लावून घेतलेलं आहे. कारण जे वरचा जे भाग असतो ना, ते म्हणजे एकदम सॉफ्ट राहावा म्हणून आणि आपल्या म्हणजे कडक वगैरे काही होणार नाही म्हणून त्यासाठी मी थोडंसं इथं दुधाचा वापर केलेला आहे. तर इथं थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे. म्हणजे सगळीकडनं एकसारखं दूध लावून घ्यायचं आहे आणि आपलं दूध लावून झालेलं आहे. आणि आपलं सगळीकडनं एकसारखं दूध लावून म्हणजे चमच्याच्या ब्रशच्या साहाय्याने मी इथं दूध लावून घेतलेलं आहे आणि नंतर ह्याला मी परत 2 तास असंच ठेवून याला जोपर्यंत आपलं पीठ फुगत नाही तोपर्यंत असंच ठेवणार आहे. आणि तुम्ही पाहता असाल आपले 2 तास कंप्लीट झालेलं आहे आणि कशाप्रकारे आपलं जे पीठ आहे पूर्ण भांड्याच्या बाहेर एकदम फुगून तयार झालेलं आहे. आणि यात तुम्ही पाहतच असाल की आपल्याकडे ओव्हन नाही तर त्या साहाय्याने म्हणजे घरच्या घरी बनवायचं म्हणलं की एवढ्या काही सुविधा नसतात. तरीही मी एका म्हणजे मोठ्या पातेल्यात घेऊन आणि जे मीठ आहे म्हणजे रेग्युलर मी हे मीठ यूज करते. तेच मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मी 2 मिनिटं आहे ना फुल गॅसवरती एकदम म्हणजे तापून घेतलेलं आहे. नंतर मी त्याच्यामध्ये जे आपलं ब्रेडचं आहे भांडं ते ठेवलेलं आहे.
ते तर मी आपलं ब्रेड बेक होण्यासाठी मी तर 30 ते 32 मिनिटं इथे ठेवली होती आणि तुम्ही पाहत असाल की आपली जी ब्रेड आहे ना, आता वरचं साईड म्हणलं की तुम्ही म्हणता ना, असं काय झालेलं आहे. तर हे आपलं कसं असतं आपल्या ओव्हनमध्ये कसं होतं सगळीकडनं एकसारखं ते भाजल्या जातात. आपल्या इकडे कसं म्हणजे पातेल्यामध्ये खालची साईडच ती भाजल्या जाते. तर आपली ही जी खालची साईड आहे ना, एकदम साईडनी निघलेला आहे. आणि ह्याला मी आता 10-15 मिनिटं आहे ना, असं थोडंसं ओला कपडा घ्यायचा आहे आणि इथं झाकून ठेवायचं आहे. कारण जे गरम असतं ना, ते एकदम गरम निघून जावं आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याला कट करून घेणार आहे. तर आपले 10 मिनिटं झालेली आहेत. तर तुम्ही पाहता असाल की जे आपलं ब्रेड आहे एकदम रेडी झालेलं आहे. याला मी काही म्हणजे साइडनी चमच्याच्या सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेला नाही बाजूनी. डायरेक्ट ह्याला मी पलटी केलं तर एकदम स्मूथ असा निघाला आणि एकदम स्पंजी असा झालेला आहे. आणि तुम्ही म्हणता असाल की वरची साईड अशी पण आपलं ते ब्रेडचं भांडं आहे ना, भांड्याच्या बाजू म्हणजे पूर्ण बाहेर निघला होता आपला ब्रेडचं हे आणि त्याच्यामुळे हे आकार त्याला असा आलेला आहे. आणि मी कट करून तुम्हाला दाखवते. कशाप्रकारे आपला जे ब्रेड आहे घरच्या घरी एकदम व्यवस्थित, एकदम छान मस्त असं बनवलेलं आहे. आणि हो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर त्याच्यासाठी धन्यवाद. तर हा तुम्ही पाहता असाल की हे जे ब्रेड आहे व्यवस्थित बघा तुम्ही पाहता असाल एकदम स्पंच झालेला आहे आणि मार्केटमध्ये पण असाच मिळतो ना. घरी जर एवढा छान बनवत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ ट्राय करा. तर आपला हा फायनली व्हिडिओ बनून तयार झालेला आहे. तर कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्हाला छान-छान माझ्या रेसिपी असे बघायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.